हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो बघा रसिको शाहीर समीर बाबा मेटकर मुक्काम पोस्ट चिंचघर मेटकरवाडी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी या शाहिराचा व माझ्या संपूर्ण संचाचा इथे जमलेल्या तमाम नाटकला प्रेमींना दुसऱ्या फेरीचा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा बघा बुवा त्यांच्या पहिल्या बारीमध्ये बरंच काय बोलून गेलेले आहेत. हा नाही नाही ते बुवा बोलून गेले आहेत पण बुवांना जशास तसं उत्तर आज देणार. बुवा बोललेत ना बुवांना जे बुवा बोललेत मला ते बुवांना त्यांच्या वेजासकट परत करणार. बुवा हा समीर बुवा कोणाची उतारी ठेवत नाही. हा अगदी वेजासकट बुवा तुमची उतारी परत करतो. आणि बुवा आल्या आल्या बोललं काय कसं हसताय ना हसायलाच पाहिजे बोला का नाही. अरे बुवा तुम्ही तर काय कॉमेडी शो करायला आला काय. हा महाराष्ट्राची हास्ययात्रा कोण कोण बघतो हातवर करा. दत्तू म्हणजे दत्तू हा बुवा तर तोच झाला बुवा तो दत्तू आहे हास्ययात्रेमधला. हा आणि तरच म्हणताय हसताय ना मला का तू तिकडचा वारा इकडं आला नाही नाम्या बुवा. हा आणि सारखं बुवा बारी मध्ये बघा समीर बुवा हाय ना नुसता हायना करतोय. तुम्ही जरा बसून घ्या बसा भरपूर बोलायला आणलाय बुवाना. हा आज उजाडला तरी चालेल मगाशी बोललोय हाय ना नुसतं आपला हाय ना. अरे बुवा हाय ना का बाय ना आज घाटकोपर मधून हनुमान नगर मधून बारी घेतल्याशिवाय काय मी जाईना. हा हे लक्षात ठेवा बुवा बघा. नाही बोलणार भरपूर काय बोलायला फक्त हा रसिक प्रेक्षक जमलाय ना. मला फक्त मी घाटकोपर भरपूर बाऱ्या केल्या. फक्त घाटकोपर मध्ये सकाळी 4-4 वाजेपर्यंत पब्लिक बसतो. ही तुमच्या घाटकोपरची खासियत आहे. एका जोरदार गाणं होऊन जाईल तुमच्या घाटकोपर भाषेसाठी. आणि बघा आता गंमत भुवनच्या आणि माझ्या मगाशी बोलल्याप्रमाणे 9 बाऱ्या झाल्या. हो अभिदा 9 बाऱ्या. त्या 9 बाऱ्यामध्ये बुवाला मी घसा वरडून सांगितलं की बुवा भाऊदा की बुवा टोपी घ्यायचा फेटा घाला. आज बुवाने फेटा घातली. हे समीर बुवाने करायला हवं बुवा तुम्हाला. हा बुवालाच वेळोवेळी सांगितलं बुवा तुम्ही शाहिरी करता ना. बुवा काय म्हणजे आहे तुला सांगतो बुवा ना टोपी घालत नाही फेटा घालत नाही नुसता उघडा नागडा असा डोका ठेवून येतो. ते शोभतं का एखाद्या शाहिराला. पण बुवाने आज फेटा घातली त्याचं कारण बुवाने येऊन सांगायचंय. त्यावेळेस बुवा मला म्हणाले की समीर बुवा मागची बारी झाली 2 महिने झाले की समीर बुवा मी टोपी नाही तर फेटा तेव्हाच घालीन की मी शक्ती तुरी त्या योग्यतेचा होईल. मी याला स्वप्ला गुलाब फक्त एक बारी बुवान केला. त्यानंतर आमचे शिष्य राजेश दीपक नाचरे राजेश बुवांचे शिष्य आहेत त्यांच्यासोबत बुवानी फक्त एक बारी केली. त्या बारीमध्ये बुवानी झाला काय केली त्यांनी फेटा घेऊन आलो. बुवा 2 महिन्यात तुमची योग्यता कशी वाढली ना तर ह्या बारीमध्ये येऊन बुवा तुम्ही सांगायचंय मला. हा आणि आजच्या कार्यक्रमास आमचे शाहीर रणजित जीवने उपस्थित आहेत. तुम्हाला शाहिरी मानाचा मुजरा तसेच एक कार्यक्रम बघा दिनांक 19 फेब्रुवारी शिवजयंती निमित्त राजेश बुवा यांचे शिष्य सप्तसुरांचा बादशाह आपण ज्यांना म्हणतो राजेश दादा निकम यांचे शिष्य वेदांती जाधव विरुद्ध पुरवले शाहीर भावेश बोले असा सामना देवगड सिंधुदुर्ग इथे रंगणार आहे याची नोंद असावी. धन्यवाद. बघा बुवाला भरपूर काय आणलंय. आता टोपी आणि पेटेचा विषय बघा बरोबर बुवा बोलणार बोलाच्या जागा बोलणार म्हणजे बुवाला विषय काय देतोय बघा.
बघा बुवा होत काय करतो बघा जर विषय तुम्हाला लागलच मग अशी बोलल्याप्रमाणे बुवा फेटा घालून आले चांगली गोष्ट आहे पण का फेटा घातला बुवा ते तुम्ही सांगायचं आहे म्हणून म्हणाल का बघा अरे भीमासारखा माणूस खरा लावून आला दाढी न मिशी बुवांची दाढी आणि मिशी वाढवणं म्हणजे पुरुष नाही होत लावून आला दाढी न मिशी मग टोपी घातली हो कशी पुरा फेटा म्हणायचा आहे हा आता मला टोपी तुम्ही घातली हो लावून आला हा दाढी न मिशी मग टोपी सांगायला घातली कशी अहो काय कळायला मार्ग ना अजिबात काय मार्ग नाही काय कळायला मार्ग ना आज खरं मी सांगणार हाय नामे बुवा आज खरं मी सांगणार हाय याला मर्द म्हणायचं की आज खरं सांगणार हाय याला मर्द म्हणायचं की आज खरं सांगणार बसून घ्या बघा बुवा काय बोलले आल्या आल्या म्हणजे झालं गळ झालं गळण झाली नंतर आमच्या सावळवडे दादांनी जेव्हा बक्षीस दिलं 50 रुपयाचं तेव्हा बुवा सावळवडे दादांचं नाव घेतात बुवा हा कार्यक्रम आपण करत असताना कोणत्याही कलाकाराला बुवा तुम्ही विसरू नका बुवा हे तुम्हाला सांगणं एक कळकळीची विनंती आहे आणि बुवा बोलले अभी कैसा लगा समीर बुआ गरम लगा नरम लगा बोला काय बुआ हा कुठून आले हो भैया घाटकोपर मध्ये बाबा इथं भैया राहत नाही घाटकोपर मध्ये इथं मराठी माणसं राहतात मराठी हा मराठी बोलाय बुवा शिका आणि
ही आपली कोकणची लोककला शक्ती तुरा, ही आपली जी कला आहे ती 7 समुद्र पार पल्याड गेलेली आहे. बुवा उगाच हिंदी भाषा इकडे घुसवू नका बुवा, आणि पुढच्या पिढी लक्षात ठेवा बुवा, नाहीतर बघा तुमची आताच्या बारीमध्ये एवढी सलपाटा काढणार आहे बघा, पुढच्या बारी जर मराठीत नाही बोलला तर तुमचे हातवर सलपाटा काढायला मला वेळ लागणार नाही बुवा. हा म्हणून या बुवाला माझं लय चढलेला आहे, लय माझं लय बुवा, लय माझा आहे बुवाला, या बुवाला माझं लय चढलेला आहे, आणि खालून वरून बुवा जरा भाजलेला आहे. नाही म्हटलं तर अनामे बुवा गाजलेला आहे, आणि खरं सांगतो तुम्हाला आज हा बुवा माजलेला आहे. बघा हॅलो बुवानी, मी बघा पहिल्या बारीपासून आतापर्यंत बुवाना आले तुरे केलं होतं का तुम्ही सांगावं. बुवानी आल्याच सुरुवात केली. हे बुवांच्या नेहमीच झालेलं आहे. एखाद्या जर समोर एखाद्या शाहीराला किंवा एखाद्या व्यक्तीला बुवा तुम्ही जर मान देत असाल ना, तर तुमचं सगळं मुसळ बुवा केरत आहे. काय फायदा नाही शक्ती तुला करून बुवा. तुम्ही जर समोरच्याला इज्जत दिली तर आम्ही सुद्धा तुम्हाला इज्जत देऊ. तर या बुवाने गु खाल्ला, आज बुवाने गु खाल्लाय म्हणून मी गु खाणार नाही. बुवा तुम्ही गु खाल्लाय म्हणून मी गु खाणार नाही. बुवा तुम्हाला आहोच करणार, तुम्हाला तोच मान देणार. कारण मी सुद्धा एक शाहीर आहे. शाहिराचं कर्तव्य आहे की समोरच्या शाहिराला, समोरच्या व्यक्तीला इज्जत देणं. तर बुवा तुम्ही शिकून या. तुमचा गुरु आहे, तुमचे वडील आहेत, रोज तुमच्या सोबत असतात. त्यांच्याकडून जरा बुवा शिका, काहीतरी नॉलेज घ्या त्यांच्याकडून. हा बक्षीस आलेलं आहे श्री विशाल काष्टे, गाव निंगणी, पांढरेवाडी, संगमेश्वर सुरक्षा रक्षक महामंडळ यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बघा आवड मला ज्याची त्यालाच आणलंय. हा असं बुवा तुम्ही बोलता ना समीर बुवाच्या जुन्या चाली, पण जुनं ते सोनं आहे का नाही? नाही येणार. बुवा बोलत ना चाली, समीर बुवा जुन्या चाली गातो. आता बुवा कुठल्या चाली गातात ना, ते पण बुवाना बरोबर सांगतो त्यांच्या भाषेमध्ये. हा तुझा गर्वाचा फुगा आज फोडणार नाही. फक्त इथे येऊन गाणी गायली म्हणून शाहीर होत नसतो बुवा. थोडीफार शेरो शायरी पण केली पाहिजे. गातो पण माझा मुलगा पण गातो, 5 वर्षाचा आहे. हा तुझ्या गर्भाचा फुगा फोडणार हाय, आणि माझ्या समोर बुवा आज रडणार हाय. माझ्या समोर बुवा तू आज रडणार हाय. आणि या हनुमान नगर मध्ये ओ बुवा तुमच्यापेक्षा वरचढ मी होणार. म्हणून म्हणायचंय अहो आवड मला ज्याची मी त्यालाच आणलंय. हा बुवा अति हे झालंय बुवाच आज, चढलाय बघा या बुवाला माझ. बघा बुवा या घाटकोपर मधून साडी चोळी नेसून तुम्हाला नाही आज पाठवलं बुवा, तर नावाचा शाहीर समीर नाही बुवा. हा अति हे झालंय बुवाच आज, चढलाय बघा या बुवाला माझ. साडी न चोळी नेसवून ह्याला आज घालणार मी साज, आज घालणार मी साज. बुवा तुमच्या लायकीप्रमाणे समडी चोर बुवा असा
शास्त्राचा शब्द आहे बुवा, तुम्हाला माहिती आहे. सबडी चोर बुवा हा असा, याला चढलाय हो मासा. सबडी चोर बुवा हा असा, याला चढलाय हो मासा. सबडी चोर बुवा हा असा, याला चढलाय हो मासा. सबडी चोर बुवा हा असा, याला चढलाय हो मासा. बोलले मगाशी की मंडळाचं गाणं मी नंतर गातो. बुवा कधी माणसं गेल्यावर गाणार का काय? बोलतात माझ्याकडे टाइम कमी आहे. बुवा उद्या रविवार आहे, आज सगळं पब्लिक जमा येते. बुवा तुमच्याकडे गाणं नसेल ना बुवा, म्हणून तुम्ही सांगत असाल की वेळ मारून आले बुवा तुम्ही. पण मंडळाचं गाणं बुवा जरूर गा तुम्ही, कारण हा मंडळ आपल्यासाठी 2 वर्ष आपल्या कार्यक्रमाला बुवा, त्याची जाण ठेवा जरा. आणि हा आता विषय बघा, समीर बुवा जुन्या जुन्या चाली गातात. बोला का नाही? समीर बुवाच्या घर घुटणं अंधार घुटला चाली अंधार, बोला का नाही बुवा? पण बुवा तुमच्या माहिती बुवा काय बोलले? आता ऐका, चट्या बनियान घराच्या तेव्हाच्या समीर बुवा घराच्या चाली अंधार आहेत. हा बोलला का नाही बुवा? 2004चं गाणं गायलं मी. हा आणि बघा बुवानी गाणं कुठलं गाणं माहितीये? गाण्यामधलं छोडेंगे ना हम तेरा साथ साथी मरते दम तक. मी गाणं गायलं 2004चं गाणं गायलं बुवा. आणि तुम्ही गाणं कुठलं गाणं माहितीयेत काय? 1987 मधलं बुवानी गाणं गायली. आणि इथं येऊन मला शाळेत शिकवतात बुवा. बोलतात मी तेव्हा चड्डी बनियान, बुवा चड्डी बनियान घातला नागडा फिरला असा तुम्ही. हा हे शिकवलं का बुवा आम्हाला येऊन इकडे? हा काय उगाच आपलं इकडे येऊन काय बोलायचं म्हणून बोलायचं. हा इथं पब्लिक काय येणार आहे का ऐकायला बुवा तुमचं? हा लोक तुम्हाला काय वाटतं? एक टाळी एक शिट्टी वाटली होतं, मी मोठा शीर्षिकराव झालो. आणि हा देतो नाही रात्र आपलीच आहे. इथं रसिक प्रेक्षक जमलं आहे. तुम्हाला तुमचं मनोरंजन नक्की. बुवा बघा शॉर्टकट, बुवा शॉर्टकट मध्ये तुम्ही बारी करू नका बुवा. या मंडळाने आपल्याला मानधन दिलेलं आहे बुवा. हा त्या मानधनाप्रमाणे बुवा तुम्ही बारी करा. आम्ही कधी मंडळाला कधीच बोलत नाही का तुम्ही आम्हाला एवढी सुपारी द्या, आम्ही तुम्ही आम्हाला तेवढी सुपारी द्या. बुवांची पण सवय नाही, माझी पण सवय. जे काही मंडळ देईल त्यात आम्ही समाधानी असतो. हा आणि बुवा बोलतात की समीर बुवा एवढ्या खालच्या लाईनला गायला, एवढ्या खालच्या लाईनला गायला. हा बुवा त्या खालच्या स्वरा गाणं सुद्धा एक कला आहे, तुम्हाला समजायला पाहिजे. हा आणि बुवा मी ज्या स्वरामध्ये गातो ना, काळी 4 आणि काळी 5, व त्या काळीमध्ये तुम्ही गायला शिका. हा तुमची हातभर फाटेल बुवा त्या काळीमध्ये गायला बुवा तुम्हाला. हा बुवा जेवतो, आम्ही अजून उपाशी जाऊ झालं ते. हा किती वाजता बघा, आज दुपारी 2 वाजता जेवलो नाही, अजून जेवलो नाही. पण तुमचं मनोरंजन नक्की करणार. हा आज कामाला दुपारी हावटी होता, हावटीने आलो, घरात गेलो, कामात नाचाचे कपडे घेतले. आता बुवा बोलती समीर बुवा मेहरबानी करतो काय पण सांगतोय. या 2-3 पोराने घेतलं आणि इकडे आले का जरा पोराने फिरला जरा.
बसून घ्या. आज तुम्हाला फुल आराम आहे. हा बघा बक्षीस आलेलं आहे. श्री बाबू नेपाली रिक्षावाला, रिक्षा नंबर 6301. बुवा बघा आपली कोकणची लोकं नेपाळ पर्यंत पोहोचलेली आहे ना. आणि बुवा अजून हमरे तुमरे वरती साईड बुवा. काय बुवा हा अहो आपलं कोकणचं नमन बाबूदाला जाते का नाही? दुबईला चाललंय का नाही? दुबईला आपली कोकणची नौककला चालली आणि बुवा अजून या भैयांवरती टाकली हिंदी मध्ये बोलते. धन्यवाद दादा. हा आणि बुवांचा गण होता. बुवानी माझ्या गणाची कटिंग दिली, गणाची अळवणी दिली. पण बुवा तुम्हाला स्पष्ट सांगतोय मी, माझा गण तुम्हाला ना धड गाता आला ना तो या गणाची धड अळवणी तुम्हाला देता आली. बुवा हे तुम्ही शिकून घ्या बुवा. हा बुवांचं जेवताच बोलवलं आता झोपतील कसं लवकर, रेज भरणार नाही पोटामध्ये. बघा बुवाचा गण होता. छोडेंगे ना हम तेरा साथ साथी मरते मत. बुवाचा गण असा होता. रंग भरावे कवनात माझ्या घेऊन अंगना घेऊन साज आलो मी आज आशिष द्या गौरी नंदना. असं होतं बुवा. ऐका देवांचा तुमच्या घराची आळवणी आहे का? शब्द आहे का बुवा? देवांचा हा देव गणराज आपल्या एक घराला. देवांचा हा देव गणराज आपल्या येतो घराला. येतो घराला हर्ष मनाला. येतो घराला हर्ष मनाला. देवांचा हा देव गणराज आपल्या येतो तुमच्या मनामध्ये नक्की होणार. पण बुवा नाही जास्त जास्त बोललेत ना त्याच्याप्रमाणे त्यांना बुवाला उत्तर द्यायला पाहिजेत का नाही? आणि तर उद्या बुवा नंतर बुवा येऊन म्हणतील की समीर बुवान काय उत्तर दिलं नाही, काय दिलं नाही. म्हणून बुवांची आणि बुवांच्या गवळणीची आपण पहिली कटिंग देऊया, नंतर मग बुवाकडे येऊया आपण. म्हणून बघा बुवानी जी गवळणीची चाल गाई ना सुयोग पानकर यांचं नाव आहे, जे गीतकार आणि गायक आहे. बुवा काय बोलले? सुयोग पानवलकर. ज्याचं गाणं आहे त्याचं जर तुम्हाला नाव माहिती असेल तर तुम्ही गाणी गावली तर बुवा तुम्हाला काय फायदा काय तुमचा? म्हणून बुवा त्या गवळणीची जी चाल होती ना बुवा ती पण तुम्ही पूर्ण गायलेली नाहीये. शॉर्टकट मध्ये तुम्ही बुवा बारीक केली काय फायदा नाही बुवा तुमचा. म्हणून प्रेम दिवानी राधा मोहिनी, प्रेम दिवानी राधा मोहिनी चाल हरणा परी. घागर घेऊन जाता बाजारी अरे पदर तो सावरी. गलाने तुझ्या पायात पैंजण वाजती झुम तालावरी. गलाने तुझ्या पायात पैंजण वाजती झुम तालावरी. बुवा हे असं गाणं गायलंय, माझ्यापेक्षा सुंदर गाणं गायलंय सुयोगदादा पानकर यांनी. पण बुवांची गवळण अशी होती की ही गवळ्याची पोर मी जास खोर. बुवांची गवळण तुम्हाला ऐकून दाखवतो त्यावरती उत्तर.
ही गवळ्याची पोर ही हिच्या सखोर राग हिच्या नाकावरी करून खोडी लावते चाळी करते ही मस्करी मग सांग मला सांग राधी मरते का तू माझ्यावरी असं काहीतरी बुवा बोलले पण बुवा मी पण काय कच्च्या गुरूंचा चलन आहे हा स्वतःची लेखणी आहे बुवा हा एकटा जाऊन बुवा सगळीकडे मारा करत असतो आज काही कार्यक्रमानिमित्त माझे दोन्ही वस्तात संतीजी मोरे सचिनजी कदम यांच्या सुद्धा बारे आहेत त्या कार्यक्रमामध्ये व्यस्त आहेत बुवा त्यामुळे येऊ शकले नाही म्हणून तुमच्या गौरवणीची बुवा कठीण आहे का मी गवळ्याची पोर ए काना कठीण ऐक मी गवळ्याची पोर आहे हुशार अरे मी गवळ्याची पोर आहे हुशार तुका मरतो माझ्यावरी प्रेम करोनी तू वचन देऊनी तू फसवतो श्रीहरी तुझ्या मंजुळ त्या बासरीने डोलती तुझ्या मंजुळ त्या बासरीने सारे डोलती वाऱ्यावरी तुझ्या मंजुळ बासरीने सारे डोलती वाऱ्यावरी बुवा अशी गण आणि गवळ्याची बुवा कटिंग द्यायची असते आणि बुवाचं कसं आहे माहितीये बसून घ्या माझ्या सांगायला तुम्ही जाऊ नका गाणं संपलं का तुम्ही बसायचा मग बुवांना तिला तापवायचा बरोबर बुवाचं कसं आहे माहितीये बरा गण आणि पोकळ बुवा असं वारा नाही बसा बसा असं बुवांचं आहे बुवांचं नाव आणि बुवांचं घराणं खूप मोठं आहे बुवा हे तुम्हाला शोभत नाही बुवा तुम्ही आता जी गायकी करताय ती आपण काय बोलतो माकड बोलतो माझीच लाल आज बुवा तुम्हाला मी माकड बोललो बुवा त्यावर समजा आणि बघा गवळणीमध्ये बुवा काय बोलतात की हंडी सपाट करणार है ना हा काना या राणीची हंडी सपाट करणार सोपला गुलाम हे काय ना ही राधा तुझ्यापेक्षा कितीतरी पटीनं उंच आणि मोठी होती आणि तू एवढूसा काना बारकुला तुझा हात तरी माझ्या हंडीवर पोहोचणार आहे काय तू माझी खालची चाटायची फक्त खालची करायला कमरामध्ये तीच चाटणार फक्त कानातून त्याशिवाय तुझा कुठं हात पोचायचा नाही बुवा म्हणून बघा बुवानी बोले की समीर बुवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊन तुम्ही मान्य करत नाही बोले का नाही बुवा दोन बाऱ्यांना समीर बुवांना उत्तर दिली त्यांनी मान्य केली नाही बुवा तुम्हाला पहिल्याच बारीमध्ये सांगितलं होतं की जर शास्त्राचा आधार कुठलाही माझ्या प्रश्नाला नसेल तर बुवा मी प्रश्नाचं उत्तर मान्य करणार नाही कशाला मान्य करायचं जर बुवा तुम्ही शास्त्र इथं आणलं तर बुवा तुमचा योग्य तो सन्मान मी करीनच बुवा नाही असं नाही कारण आम्ही खरं बोलणारे शाहीर सदैव झालं आमचं बुवा लक्षात ठेवा आणि बघा बुवा तुमच्या सुद्धा प्रश्नाचं उत्तर या बारीला सुद्धा माझ्याकडे नाहीये मी आहे ते आहे बोलतो उगाच आपल्या पोटपाण्या करत नाही बुवांसारखा बुवा प्रत्येक बाईला खोटं उत्तर देतात आज बुवांना सिंपती मिळाली फक्त बोलतात की आज मी उत्तर देणार नाही दोनदा बाईला उत्तर दिलं म्हणून बुवा म्हणून शेर काय करते बघा मानाचा मोठा शाहीर बुवा चांगला पेटा पेटा घालणार ना बुवा म्हणून मानाचा मोठा शाहीर बुवा
आणि डोक्यात ह्याच्या आज गेली हो हवा. अरे कलंक आहे बुवा, कलंक आहे तू तुझ्याच नाव. आणि आता समीर बुवा तुला देणार आहे चांगलाच नवा. हॅलो हॅलो, थोडा आवाज वाढव. हॅलो जी, हॅलो. बघा पद गाते बुवा, गाणी भरपूर आपल्याकडे आहेत. म्हणून अरे जसं जीवात जीव घुटमळे. बघा बुवा, जुन्या गाण्यांची ताकद बघा. हा जरा पुढे या म्हणा बुवा ना. अरे जरा जीवात जीव घुटमळे, तुझ्या कीर्तीचे वाढतई बळे. अरे तुझ्या तोंडाला तोंड माझे तुला निजणे हे बघून दुश्मंजळ. अरे वर ढगाला लागली कळे. पाणी कस बदा बदा गेलं पाणी. म्हणून अरे तुझं वागणं नाही हे बरे. बुवाचं वागणं बरोबर नाही. किती खरं आणि किती खोटं काही सांगू शकत नाही. तुझं वागणं नाही हे बरं, किती खोटं आणि किती खरं. तुझं वागणं नाही हे बरं, अरे किती खोटं आणि किती खरं. चारे चौघात खाशील मार बुवा, तुला करीन मी बेजार. त्या बुवाची फाटली हो तर बुवाची फाटली हो तर बुवा पडला गार. फाटली हो तर बुवा पडला गार. फाटली हो तर बुवा म्हणून हॅलो हॅलो चेक. हॅलो थोडं इको द्या थोडं. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो बस. बक्षीस आलेलं आहे अभिमन्यू वैभव शिंदे याचकडून बुवाच्या चांगल्या आवाजासाठी 100 रुपयाचा पारितोषिक. बुवा हे मी म्हणत नाही माझा आवाज चांगला आहे, पण बुवा हे रसिकांमधून म्हटलं जातंय. बघा धन्यवाद. बघा मुखातून केलेला शब्द शेर गात नाही, डायरेक्ट गाणंच घेतो.
अहो चांदन चांदन झाली रात. जुनं गाणं आहे बुवा, सगळ्या जुन्याच चाली. पण समीर बुवा कधी एक गाणं गाणं दुसऱ्या बारीला गाणं गात नाही बुवा. तुमच्यासारखी सवय नाही आपल्याला. प्रत्येक बारीला गाणी नवनवीन असतात. जरी चाली जुनी असल्या ना तरी समीर बुवाची गाणी ही प्रत्येक बारीला नवीन असतात. तुम्ही कधी पण युट्यूबला बघा, एकदा गायलेलं गाणं मी परत कधीच गात नाही. ही आपली खासियत आहे बुवा. म्हणजे बुवाला काय म्हणायचं बघा, बुवा जर माझा जर नाच केलात ना बुवा तर तुम्हाला आज भात करीन बुवा, बरबाद करीन. म्हणून जर केलास अरे जर केलास माझा रे बुवा तुना, जर केलास माझा रे बुवा तुना, या घाटकोपर मध्ये करी तुला बरबाद, या घाटकोपर मध्ये करी तुला बरबाद, या घाटकोपर मध्ये करी तुला बरबाद, मध्ये करी तुला बरबाद, या घाटकोपर मध्ये करी तुला बरबाद. गाण्यासारखं भरपूर काय आहे अजून बघा. ही गाणी भरपूर आहेत पण तुम्हाला सुद्धा दुसऱ्या बारीमध्ये चान्स दिला पाहिजे. म्हणून अजून एखादा एक किंवा दुसरा विषय घेतो. माझ्या पण इच्छा होत नाही बारी संपवायची, कारण इथं रसिक प्रेक्षक एवढा जमलाय ना बुवा. तुम्ही सुद्धा बारी दुसरी बारी दणकवूनच करा. म्हणून एखादा गाणं गातो बघा. बुवाने मला काय म्हणायचंय की बुवा ही बारी फक्त तुम्ही साधी गाऊ नका, काय ते खजावून टाका. म्हणून म्हणायचं काय बघा, पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारूला. हा म्हणून आज बघा, आज योगा महाशिवरात्र आहे. त्या निमित्तानं बुवाची माझी वेळ झालेली आहे. योगानं झाली हो भेट बुवा, योगानं झाली हो भेट. पूर्ण फिरवा जरा. आलो बघा. एक शेवटचं गीत गातो म्हणून म्हणायचं काय बघा. आणि त्यानंतर एक गीत, अजून एक गीत आहे जे आमच्या घराण्याचे शाहीर सूरजजी खनाचे आहे ते गातील. म्हणून काय म्हणायचं बघा,
जमीन जुमला गाणं माहिती असेल, जुनच आहे. बुवा बोलल्याप्रमाणे गाणं जुनच आहे. बघा या गाण्याला सुद्धा जरा गाणं विचित्र वाटेल, पण या गाण्याला सुद्धा शास्त्र आहे. म्हणून दुर्वासुशींचं ते शास्त्र आहे म्हणून म्हणायचं का बघा. बुवा रूपाला बोलला आणि तोलयाचा ढळला. बुवा रूपाला बोलला आणि तोलयाचा ढळला. आला लावून तोंडाला दाढी, आला लावून तोंडाला दाढी. आणि स्वतःच्या बापासमोर बुवाचा बाप काढत नाही. शास्त्राचा विषय आहे, बुवा सुद्धा माहिती आहे. स्वतःच्या बुवा रूपाला बोलला आणि तोलयाचा ढळला. आला लावून तोंडाला दाढी, आला लावून तोंडाला दाढी. स्वतःच्या बापासमोर, स्वतःच्या बापासमोर काढली प्रतिवतेची गोरी. 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 बघा आता धन दौलत आणि वैभव हे काही वेगळे नाही. आज योगायोगानं बुवाचं नाव पण वैभवच आहे. पण ह्या वैभवाने किती जणांचे संसार नासवलेत ना. म्हणजे पैसा अडका धन दौलत हे एका गाण्यातून सांगतोय. म्हणून म्हणायचं काय बघा. अहो केसामधी गजरा लागताना गजऱ्यावर नजरा. अहो या पोरीच्या बघून घ्या नवा नवा नजरा. ही कथा आहे रावणाची आणि विभीषण यांची कथा आहे. जोडून मनाची ती नाती. हो तुम्हाला बोलत नाही, तुमचं नाव वैभव आहे, पण तुम्हाला बुवा काय बोलत नाही. जोडून मनाची ती नाती या भावा भावानी. जोडून मनाची ती नाती या भावा भावानी. किती नसविले संसार बघा या वैभवानी. 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 मनाची ती नाती या भावा भावानी. मनाची ती नाती या भावा भावानी. किती नसविले संसार बघा या वैभवानी. किती नसविले संसार बघा या वैभवानी. किती नसविले संसार बघा या वैभवानी.
या वैभवानी. या कार्यक्रमास उपस्थित आमचे युट्यूबर्स आहेत, गौरवदादा, त्यांना सुद्धा शाहिरी मराठा म्हणा. आणि माझ्या बारीची जी शेवट माझा शेवट आहे, म्हणजे मी असं प्रत्येक बारीमध्ये आमच्या एखाद्या शाहिराला गाणं गाण्याची म्हणजे पुढे जाण्याची संधी देतो. तर आमच्या घरातील युवा शाहीर आहे सूरजदादा खताते, त्यांनी माझ्या बारीची सांगता करावी अशी मी त्यांना विनंती करतो. हॅलो, धन्यवाद समीर बुवा मला संधी दिल्याबद्दल. रसिक हो, मी सूरज खताते कोकणातला पुरस्कार प्राप्त शाहीर संदीपजी मोरे यांचा युवा शिष्य. एक तुम्हाला आता आपल्या 15 दिवसानं सगळ्यांच्या घरामध्ये पालखी येणार आहे, त्यासाठी शिमगागीत सादर करत आहे. लक्ष असू द्या. चालेल. ला 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 ला. पालखी खांद्यावर घेऊन देवा तुला घरी आणायचं, रूप साजिरे पाहुनी त्याच चरण धरायचं, रूप साजिरे पाहुनी त्याच चरण धरायचं. गावी जायचं सणाला, गावी जायचं ग्रामदेवाला पायाचं, त्याच दर्शन घ्यायचं.
करुणाही आरती मानसी त्याला वंदन करायचं करुणाही आरती मानसी त्याला वंदन करायचं गावी जायचं शिंगला गावी जायचं रामदेवाला पायाचं त्याचं दर्शन घ्यायचं गावी जायाचं शिंग्याला गावी जायाचं ग्रामदेवाचं दर्शन हे साऱ्याने घ्यायचं. धन्यवाद धन्यवाद. रसिकन म्हणून बक्षीस आले आहे श्री कृष्णा डेकोरेटर्स याच्यावर 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच हनुमान नगर गोविंद पथक आद्या शेनॉय यांच्याकडून 51 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसंच अजून एक बक्षीस आहे आयोजक आशिष दादा गावडे व संदीपराव जाधव यांच्याकडून 51 रुपयाचं पारितोषिक आले आहे. रसिक हो धन्यवाद. जर बुवाला काही कमी जास्त बोलला असेल तर बुवा तुमची सुद्धा क्षमा मागतो आणि या रसिकांमध्ये जर माझ्याकडून वेळा वगैरे शब्द केला असेल तर तुमची क्षमा मागतो. धन्यवाद. आणि माझी दुसरी माहिती संपवतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
हॅलो हॅलो एवढा काय? हॅलो अच्छा हॅलो हॅलो आलो आलो बुवा आई ना का बाई ना आई ना का बाई ना आता समीर बुवाची सोलपटल्याशिवाय काय खरी नाही बुवा आपण बारी कुठं करतोय मुंबईमध्ये बारी करतोय मुंबईमध्ये पहिली बारी बुवान केला 1.5 तास दुसरी बारी केला 1 तास आणि मला सांगतो बुवा शॉर्टकट मध्ये बारी करू नका अशी करा तशी करा पूर्ण करा इथे आयोजकांकडून सुद्धा विनंती आलेली आहे की कमीत कमी 10 ते 15 मिनिटांमध्ये बारी उरकायची आहे आणि हे वेळेचं भान बुवा हे भान आपल्याला राखता आलं पाहिजे नुसता आपला माईक भेटला म्हणून आपला तोंडाला लावला आणि बडबड सुरू केली किती वाजले काय चाललंय बुवा मुंबई आहे या गाव नाही इथं कोंबडा आरोपर्यंत गायला आणि बरंच काय बोलणार का पण वेळ कमी आहे आणि काय बोलतात ना ती सोंग फार आणि रात्र थोडी आहे शॉर्टकट मध्ये बारी करायची बघा शॉर्टकट मध्ये कसं आणि बुवा 1 तास काढला गाणी किती गायची गाणी किती गायची 10 की 12 गाणी बुवा अजून ह्याचं पोट भरत नाही ह्याला माहितीये हा बुवा एक वैभव बुवा आणि एका गाण्यामध्ये याची सालपडा काढूच नाही म्हणून बुवा अजून 15 गाणी का 20 गाणी का एकच वार आणि कसा करील तो बघा फक्त महाराष्ट्राची हास्य जत्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा दत्तू तुझं बुवा फक्त नाव समीर आहे तू समीर चौगुले नाही एवढा शांतपणा कशाला करतो आणि बोलतो मी बोललो म्हणून बुवानी फेटा घातला आज नाही घातलाय मी याच्या आधी नवरात्रीमध्ये वारी झाली तेव्हा पण मी फेटा घातला होता मला वाटलं म्हणून मी घातला बुवा तू बोललास म्हणून नाही आणि हा बुवा एवढा शांतपणा सांगतो ना पहिला शर्ट पॅन्ट मध्ये वारी करायचा आता मी बोललो म्हणून सदरा घालायला लागला मस्तपैकी जॅकेट हिरोवानी नटायला लागला बघा मग मी बोललो म्हणून घातला काय पण बुवा बोलायचं म्हणून बोलायचं मोदी जॅकेट आता शांतपणा करतो बघा एक बोलतो फक्त बरंच काय बोलले आता वेळ पण नाही तेवढा गाणी घेऊ ना एक शेर मारू का पहिला हा लय मोठा वार्ता करत होता बोलू ना बघा काय बोलायचं फक्त बुवाच्या सुराला सुई नाही धागा बुवाच्या सुराला सुई नाही धागा अभी वैभव का गाना सुनेगा तू वैभव का गाना सुनेगा बेटा सीरीज गाना कैसा झोंबे गाती कभी गाना अरे हा समीर बुवा म्हणजे बोल एवढा बोलणारा नुसता भाट आहे अरे आज या सामन्यात आई शपथ तुमची लावणार मी वाट आहे अरे याचं डोकं म्हणजे दूषित झालेल्या गढूळ पाण्याचा माठ आहे आणि याचं तोंड म्हणजे अरे घाणेरडं झालेलं फाटलेलं गोड पाट आहे काळी 4 पांढरी 5 मोठ्या शानपणा सांगतोय खालची पट्टी काळी 4 पांढरी 5च्या वार्ता सांगतो इथं सतीश दादा बसलेत काळी 3 आणि काळी 1 मध्ये सुद्धा बुवा गाणारा हा वैभव नामे बुवा आहे बुवा हा करायचा नाही इकडं शाप याड काढून टाकील किती वेळ नाही ठेवला ना नाही तर साप काढली असते होती वैभव नावानं गाणं केलं किती नाचवले संसार या वैभवाने मी पण बुवा करतो तुमच्यासारखं असं थातूर मातूर नाही बुवा शास्त्राने गातो बघा काय म्हणायचंय बघा
हा जसा गुलाब बोलतो या त्या सुगंधी जाईला अरे या समीरच्या डोक्यात कुणी हवाही भरवली या समीरच्या डोक्यात कोणी भरवली मला माहितीये सांगतो बघा या समीरच्या डोक्यात कुणी हवाही भरवली अरे त्यांनी मिळून ठरवली त्यांनी मिळून ठरवली मग मी चांगलीच जिरवली विषय काय विषय बघा विषय शास्त्र सोडून जाणारा वैभव नामे नाही म्हणून समीर म्हणजे कोण आपल्याला सर्वांना माहिती असेल वारा वारा आपण बोलतो जो पवन देव आणि त्या पवन देवाला योजना आखली होती इंद्रदेव पवन देव आणि वरुण देव यांनी कारण गोकुळवासियांनी त्यांना आशीर्वाद द्यायचं नाकारलं होतं आणि गोकुळवासियांना सतवण्यासाठी इंद्रदेवाने ही योजना आखली होती आणि गोकुळामध्ये महापूर आणला होता आणि श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून त्या सर्वांची योजना कशी विस्कटून दाखवली ते मी माझ्या कानातून सांगतोय बघा अरे या समीरच्या डोक्यात कुणी हवाही भरवली त्यांनी मिळून ठरवली मग मी चांगलीच जिरवली त्यांनी योजनाही ठरवली मग मी खमेट जिरवली देवेंद्राने आखली बघा योजना ती सारी अरुण आणि वरुणाने केली लगेच तयारी देवेंद्राने आखली बघा योजना ती सारी अरुण आणि वरुणाने केली लगेच तयारी गोकुळवासांना छळायला बघा सूत्रही फिरवली गोकुळवासांना छळायला बघा सूत्रही फिरवली त्यांनी मिळून ठरवली मग मी चांगलीच जिरवली त्यांनी योजनाही ठरवली मग मी खमेट जिरवली काहीतरी गाण्यामधून पूर्ण गाणं आहे पण आता वेळ नाही तेवढा नक्कीच समीर बुवा काय कुठे जात नाहीत 4 दिवसांनी मला वाटतं 19 तारखेला समीर बुवांची आणि माझी परत मालाडमध्ये भेट आहे आज जी काय कसर राहील ना बुवा त्या दिवशी बघूया तिथं मग अजिबात काय तुमची हैगय नाही आता फक्त बघा बुवा गाण्यातून काहीतरी बोलून गेले की ह्याला साडी नेसवीन असं करीन तसं करीन मी तुरेवाला बघा मी तुरेवाला मी पुरुषाची बाजू मांडतो आणि हे शक्तीवाले हे बाईची बाजू मांडणार बरोबर ना मग साडी कोणी नेसायला पाहिजे मी की ह्यानं काय पण आपलं बोलायचं म्हणून बोलायचं चांदण चांदण झाली रात चाल काढली होती बुवा त्याला काय वाटतं मीच तेवढा छान आता बघा बुवा इथं पण सोडत नाही बुवा दुसऱ्या बारीत पण गाण्याची तुमच्या चाल देतो बघा काय बोलायचंय अरे समीर बुवाची पडली या गाठ आज सोडणार नाही हे बोलत सोडणार नाही ना मी सोडणार नाही पण कसा आज सोडणार नाही सोलून काढीन पाठ आज सोडणार नाही सोलून काढीन पाठ बघा बघा कसा कर कापत उठत नाही अकराला बुवाचा घाम सुटत नाही बघा बघा कसा कर कापत उठत नाही अकराला बुवाचा घाम सुटत नाही
बुवा काकाला राहिला उभा ताट, बुवा काकाला राहिला उभा ताट. सोनूला काढीन पाट, आज सोडणार नाही, सोनूला काढीन पाट. हॅलो हॅलो, एक मंडळाची विनंती होती की त्रैलोकेश्वर देवावरती काहीतरी झालं पाहिजे, आहे ना. मी पण गाणं होतो, हा काय मोठा शानपण सांगत होता, असं गायचं तसं गायचं, तुमच्याकडे गाणं नाही तर कशाला, असं नाही. व माझ्याकडे गाणं तयार आहे, पण कधी गायचं ते मला माहिती ना. तुम्ही कोण मला शिकवणार, तुम्ही कोण मला शिकवणार कधी गायचं ते? अरे मी माझं ठरली ना बुवा. बघा काय म्हणायचंय. हॅलो दादा. उंच उंच असे डोंगर, घाटकोपर माहितीये का? घाटकोपर माहितीये? हा मस्त निसर्ग सजलाय. हा हाय लक्षात आहे माझ्या. आठवण करा नंतर परत. एक फरमाईश आहे, घेतो नंतर. उंच उंच असे डोंगर, तिथे वसले त्रैलोके, तिथे वसले त्रैलोकेश्वर. उंच उंच असे डोंगर, तिथे वसले त्रैलोकेश्वर. शोभे सुंदर हे मंदिर, शोभे सुंदर हे मंदिर. तुझ्या कृपेची छाया राहू दे साऱ्या, तुझ्या या भक्तांवर. तुझ्या कृपेची छाया राहू दे साऱ्या, तुझ्या या भक्तांवर. एक गाणं घेऊ की सांगता करू? फरमाईश घेतो, पण एक घेऊ अजून, शेवटच घेऊ ना. चालेल आहे, गाणी बरीच आहेत पण जाऊ दे. काय हे काय कुठं बोलून नाही जात आहेत, घेतो नंतर बरोबर. एक फरमाईश आहे ती फक्त घेतो. जिकडे तिकडे चहूकडे हा नामाचा गजर झाले, गणरायाच्या भक्तीच्या मुळे. ज्यांना नाचायची इच्छा असेल त्यांनी या नक्की, तिकडेच नाचाय. जिकडे तिकडे चहूकडे हा नामाचा गजर झाले, गणरायाच्या भक्तीच्या मुळे. पुष्प फुले हात ती नाचती
नमो प्रेम रूपा नमो संत रूपा नमो भक्ती रूपा नमो ऐक्य रूपा गजानना श्री सद्गुरु एक रूपा अवधूत बाळा करी एक रूपा जय जय रघुवीर समर्थ गणपती बाप्पा त्रैलोकेश्वर महादेवाचा